नमस्कार, मी साटम. सुप्रभात. आज तारीख 1 जानेवारी 2025. आज इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस. तरी सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाचा इंग्रजी हॅपी न्यू इयर. तरी बघा, नवीन वर्षाच्या स्वागताची म्हणजे 31 ची पार्टी संपली का? संपली असेल आणि अजून हँगओव्हर उतरला नसेल असं वाटत असेल, अजून काही काळ पार्टी चालावी, तर त्यासाठी मी एक कायदेशीर सोल्युशन तुम्हाला देणार आहे. ते म्हणजे 2 दिवस तुम्ही नवीन वर्षाची पार्टी कायदेशीररित्या साजरी करू शकता. ती कसं, असं जर तुमचा प्रश्न असेल तर बघा, जर आयताकृती तुम्ही जगाचा नकाशा मांडलात ना, तर तुमच्या लक्षात येईल की पूर्वेकडचं सर्वात शेवटचं शहर म्हणजे केप डेझनेव रशियामध्ये, आणि त्याच वेळेला पश्चिमेकडचं सर्वात शेवटचं शहर म्हणजेच केप प्रिन्स ऑफ वेल्स, जे की अलास्का युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये आहे. पण या इंटरनॅशनल डेट लाईनमुळे दोन्ही ठिकाणी जो वेळेचा फरक आहे ना, तो जवळपास 24 तासापेक्षा जास्त आहे. म्हणजे आज केप डेझनेव मध्ये 1 जानेवारी 2025 असेल, तर उद्या केप प्रिन्स ऑफ वेल्स मध्ये 1 जानेवारी 2025 असेल. पण फक्त 80 किलोमीटरचा फरक आहे, म्हणजे कुलाबा आणि विरार इतकाच. तरी पुढच्या वर्षी प्लॅन करा आणि केप डेझनेव पासून केप प्रिन्स ऑफ वेल्स पर्यंतची गाडी बुक करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या 31 चा पूर्वार्ध एक दिवस आज म्हणजेच 31 डिसेंबर 2025 रोजी केप डेझनेव मध्ये सुरू करू शकता आणि त्याचा उत्तरार्ध केप प्रिन्स ऑफ वेल्स अलास्का मध्ये करू शकता. ह्या तर्काबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा. बाकी हर हर महादेव.